आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही म्हणजे आता बराच उशीर झालाय. त्यात मी या हॉस्टेलचा भाग नाही, परका माणूस. मी कसं आता तू परका नाहीयेस, तू आमच्यातलाच एक आहेस. चला मणी सर, अहो अजून किती वेळ? हो झालं 2 मिनिट फक्त. लई जोराची भूक लागली आहे. भुकेने खड्डा पडलाय पोटात. झालं 2 मिनिट. अरे हळू, चटका लागला ना तेव्हाच बहिणाबाईंनी सांगितलंय, आधी हाताला चटके तेव्हा मिळते नूडल्स. मणी सर, झाले की नाही तुमचे नूडल्स? अहो 15 मिनिटांनी वुमेन्स डे संपणार आहे. तोपर्यंत 2 मिनिटातली रेसिपी रेडी होणार आहे ना तुमची? 1 मिनिट. अजिबात बोलायचं नाही. एक तर तुमच्या तिघींमुळे या 2 मिनिटाच्या रेसिपीला अर्धा तास लागलाय. एक मिनिट, आमच्या तिघींमुळे? हो. स्वानंदीला नूडल्स खायचे होते आणि तुमचं म्हणणं असं होतं की स्वानंदीला नुसते नूडल्स नाही द्यायचे, त्यात काहीतरी पौष्टिक भाज्या असायला हव्या, म्हणून मग भाज्या काढल्या, निवडल्या, चिरल्या आणि मग हे सगळं करता करता वेळ लागला. त्यात आमचा काय दोष? अर्थात माझा, पण हेल्दी खायला नको का तिने? हो, स्वानंदीने हेल्दी खाल्लं पाहिजे. तिने भाज्या खाल्ल्याच पाहिजेत, बरोबर आहे. पण अहो तुम्ही त्या डिश मध्ये दिल्या तर ना. नाहीतर अहो सकाळची ब्रेकफास्टची वेळ होईल आमची. अगं एक तर तुम्ही त्यांना मदत केली नाही आणि आता त्रास कशाला देताय? कोण बोलू त्यांना हेल्प नाही केली? ते स्वतःच म्हणाले मला की आज वुमेन्स डे आहे तर तुम्ही सगळ्यांनी बसायचं, मी सगळं एकटा करणार आहे. काय पार्टी बदलते का तू स्वानंदी? अगं हा वुमन्स डे झालं जेसी, पण पहिल्यांदा स्वानंदीने काहीतरी खाण्यासाठी मागितलं, मग द्यायला नको? नूडल्स रेडी झाले असतील, मी मणी सर, लवकर भूक लागली आहे. झालं. अहो द्या ना लवकर. आलो, 1 मिनिट. आणि हे गरमागरम नूडल्स. स्वानंदी, चल लवकर, भूक लागली आहे ना. थँक्यू. फायनली. कसं झालंय? जमलं ना? खूपच छान झाली आहे. म्हणजे नूडल्स थोडेसे जास्त आहे आणि मीठ थोडस कमी आहे. हा, नूडल्स थोडे जास्त आहे आणि तिखट जरा कमी आहे. हा, नूडल्स थोडे जास्त आहेत, गोड थोडं कमी आहे ना? गोड. नाही, पकडलं गेलंय तुमच्या. मी काही गोड टाकलेलं नाही. नाही, खूप छान झाली आहे. थँक्यू. तू का बसलास? तू पण घे ना खायला. हो. मी अहो नाही, बस मी घेतो. मलाही खरंच भूक लागली होती. अरे अरे, खाली का बसलाय? वर बस, उठ. मणी सर प्लीज. अहो नाही, ओके मी कम्फर्टेबल आहे. आज वुमन्स डे. मॅडम, तुम्ही म्हणाला होता की काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय बोलणार होता? सॉरी, मी या गडबडीत सगळं विसरून गेलो. नाही, तसं काही महत्वाचं बोलायचं नव्हतं. मी तुला सांगणार होते की आज रात्री आमच्या बरोबरच डिनर कर, इथेच थांब म्हणून. पण स्वानंदीच्या डोहाळ्यांनी हे काम पूर्ण करून टाकलं. मणी सर,
खूप मस्त झाले तर नूडल्स. हो म्हणे सर, खरंच छान झाली. थँक्यू. आणि मीठ एकदम परफेक्ट आहे. मणी सर, खूप छान झाले होते नूडल्स. पण मणी सर, आता तुम्हाला जावं लागेल. आम्हाला एक इम्पॉर्टंट काम करायचंय. आय एम सो सॉरी. जेसी, अगं काय हे, उलट ते होते म्हणूनच मी काम करू शकले. नाहीतर त्या मॅनेजरने मला पकडलं असतं ना, तर वाट लागली असती माझी. हो स्वानंदी, मी त्याबद्दल काही म्हणतच नाहीये. उलट मी त्यांना थँक्यू सुद्धा बोलले. मी अजून एकदा थँक्यू बोलू का त्यांना? मणी सर, थँक्यू सो मच. पण आय एम सो सॉरी, तुम्हाला आता जावं लागेल. एक इम्पॉर्टंट काम करायचं आणि म्हणजे मला माहितीये तुमचं काहीतरी शोध मोहीम चालली आहे दोघींची. मी काय त्याच्यात लुडबुड करणार नाहीये. पण अगदीच कधी गरज पडली तर हक्काने सांगा. अगदी गांधीजीच्या माकडाप्रमाणे वागेल. बघणार नाही, बोलणार नाही, ऐकणार नाही, मग तर झालं. डन. बरं चला, मी खरंच निघतो. मी येते तुझ्याबरोबर. अहो नाही नाही, तुम्ही कशाला? मी जातो ना, मला माहितीये. मी येते म्हटलं ना. चल. बाय, गुड नाईट. बाय. स्वानंदी, मी आलेच. थँक्यू. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. बोल ना. थँक्यू. कशाबद्दल? आज तुमच्यामुळे स्वानंदी सेफ फील करते. तुम्ही नसता तर, खास करून त्यांच्या आई गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसणं अवघड झालं असतं. माझ्या जागी कुणी असतं तर हेच केलं असतं. हा मोठेपणा आहे मॅडम तुमचा. आज वुमन्स डे आणि तुम्ही अशा एक खंबीर स्त्री आहात जिच्यामुळे हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली सेफ फील करतात. या मुली त्यांच्या घरापासून इतक्या लांब तुमच्या विश्वासावर इथे राहतात. कदाचित तुमची शिस्त लावणं, तुमचं रागावणं दिसत असेल, पण यामागे तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहून गेलं असेल. आणि या सगळ्यांच्या वतीने मला तुम्हाला, तुमच्यातल्या आईला थँक्यू म्हणायचं. थँक्यू. स्त्रीच्या अनेक भूमिकांमधली ही भूमिका माझी सगळ्यात लाडकी आहे. आणि खर तर या हॉस्टेलचा मी भाग नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही मला असं पोरकं नाही जाणवू दिलं कधी. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला रागावताना, समजावताना, दटावताना अपमानास्पद नाही वाटलं. छान वाटतं. मॅडम, या निमित्ताने मी एक सांगतो की पुढे तुम्हाला कधी काही गरज पडली तर हक्काने हाक मारा. हा मणी सदैव हजर राहील. थँक्यू. मॅडम, तुमची परवानगी असेल तर मी एक करू, पाया पडू. थँक्यू. मी येतो.
हे काय चाललंय? मॅम, स्वानंदी बरोबर जे काय घडलंय ते ह्याच पार्टीच्या व्हेन्यू मध्ये घडलंय ते कन्फर्म आहे. मॅम, आता ह्याच पार्टीच्या व्हेन्यू वरती आपल्याला सगळे सस्पेक्ट दिसतील. स्वानंदीने जे फुटेज आणलंय त्यातून आपल्याला त्या सस्पेक्ट पर्यंत जाण्याचा धागादोरा नक्कीच काहीतरी मिळेल. पण ती काय लहान मुलांची बर्थडे पार्टी नव्हती, ऑफिसची सक्सेस पार्टी होती. म्हणजे ऑफिसच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक पण आले असतीलच ना. आणि व्हेन्यू तो तर एवढा मोठा होता, आपल्याला कळणार कसं? जेसी, करेक्ट आहे. मॅडम जे बोलताय ते एकदम करेक्ट आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये आपण कसं शोधायचं? आणि तिथं अंधारही होता, म्हणजे रंगीबिरंगी लाईट्स होते निळ्या पिवळ्या रंगाचे. एवढ्या अंधारात आपण कसं शोधायचं? स्वानंदी, आता आपल्याला फोकस फक्त तुझ्यावरती करायचंय. तुझ्याबरोबर त्या रात्री काय काय घडलं होतं, तू काय काय केलं होतंस हे आपण सगळंच बघूया. म्हणजे तुझ्या अवतीभोवती असणारी माणसं आपल्याला वेगळे काढता येतील आणि त्यांना ट्रॅक करता येईल. हे बघ, आणि महत्वाचं हे आहे की आपल्याकडे व्हेन्यू मधल्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं फुटेज आहे. आणि मॅम, माझं गट फिलिंग मला सांगतंय की आपला सस्पेक्ट यातच सापडेल आपल्याला. जेसी, तू खरोखर पत्रकार आहेस. म्हणजे ही गोष्ट माझ्याही लक्षात आली नव्हती. लाव पटकन आहे घे. हेच आहे ना तुमच्या पार्टीचं फुटेज. हे बघ, हे बघ, हे बघ, थांबव. हे बघा मॅडम, इथेच इथेच मला गरगरल्यासारखं झालं होतं. असं वाटलं की डोळ्यासमोर चक्क अंधार झाला. आणि नेमकी तेव्हाच लाईट गेली. लाईट गेले का मुद्दामून घालवले? पार्टी हॉलमध्ये नुसता अंधार आहे. सगळे इकडे तिकडे जाताना दिसतंय, स्पष्ट काहीच दिसत नाहीये. थांबा, मी कॅमेरा शिफ्ट करते. मॅडम, स्वानंदी, तुला कोणीतरी खेचून घेऊन जात आहे. झूम कर ना, झूम कर ना. स्वानंदी, तू बघ ना, तुला ओळखता येतं का? कोण खेचून घेऊन जाते तुला? कळतंय का काही? नाही मॅडम, खूपच जास्ती अंधार आहे. त्यामुळं कोण आहे काय बी कळत नाहीये. प्रयत्न तर कर, बघ ना. हा, पण 2 जण वाटतंय. काय? हो, पण अंधार असल्यामुळे काही बी कळत नाहीये. या रूम मध्ये मला कोण घेऊन गेलं असणार? आय डोंट नो. पण आता ह्याच कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्ती आपला सस्पेक्ट असणार आहे. एक मिनिट पॉज कर. थोडस मागे जा, टाइम बघ. 12:48. याच टाइमचं पार्टी हॉलचं फुटेज चेक कर. 2:48. हा, चेक कर. थोडस मागे जा, हे कोण होतं? हे कोण गेलं? स्वानंदी,
हाच तो माणूस आहे जो स्वानंदी हाच कॉरिडॉर मध्ये होता. तू बघ ना, ओळखता येते का? रमेश दादा. हा रमेश कोण आहे? रमेश दादा काय करताय तुम्ही? का काय झालं? अहो हे कपडे बघा, याला इस्त्री केली नाहीये आणि तुम्ही नीट ठेवलेही नाहीयेत ते बॉक्समध्ये. अहो तुम्ही फॅक्टरीत पाठवले असते तर दादांनी इस्त्री करून दिली असती की. अहो हा माल आपण दुसऱ्याच्या फॅक्टरीत पाठवणार आहे ना, मग ते काय म्हणतील आपण डिफेक्टिव्ह माल पाठवलाय. बरं, कंपनीची बदनामी होईल ती वेगळी, पण ह्यामुळे जर नुकसान झालं तर? हे बघ स्वानंदी, हे तुझं काम आहे का? नाहीये ना, मग माझं काम मी माझ्या पद्धतीने करेल. तू तुझं काम कर, चल निघ. अहो दादा, पण हा माल आपण दुसऱ्याच्या कंपनीत पाठवतोय ना, मग आपण व्यवस्थित नको का पाठवायला? माझं काम मला शिकवू नकोस, तू तुझं बघ, चल. काय चाललंय इथे? काय चाललंय इथे? काही नाही सर. काय नाही. ती कंपनीच्या भल्याचं तुला काहीतरी सांगते, तिचं ऐकायचं सोडून तिच्याशी वाद घालतोयस, नाही सर. हुज्जत घालतोयस तिच्याशी. तुझी लायकी आहे का तिच्याशी असं बोलायची? या तुझ्या अशा हलगर्जीपणामुळे कंपनीचा लॉस होणार असेल ना, तर चल आत्ताच निघ. चल अकाउंट्स मध्ये जा, मणीला भेट, हिशोब कर आणि चालतो इथून. चल. सर सर सॉरी सर, नाही चूक झाली सर, पुन्हा नाही होणार, माफ करा सर. चूक झाली. स्वानंदीच्या बाबतीत झालेली एकही चूक खपवून नाही घेणार मी. सॉरी सर. जाऊ द्या ना, आणि चुका तशाही माणसांकडनंच होतात, माफ करा त्यांना. बघितलंस, आता काही वेळापूर्वी तिचा अपमान करत होतास तू, आणि ती बघ तुझी बाजू घेते. तुझी नोकरी टिकावी म्हणून मला कन्व्हिन्स करते ती. शिका रे जरा, काहीतरी शिका यांच्याकडनं. फक्त काम नाही, माणूस की शिका. हो सर, सॉरी. मला नाही, हिची माफी माग, हिला सॉरी म्हण. अहो सुजित सर, कशाला माफी वगैरे? नाही, तो चुकलाय, त्याने तुझी माफी मागितली पाहिजे. ओके, कम ऑन. सॉरी स्वानंदी. मैत्रीण आहे तुझी, नाही ना? स्वानंदी मॅडम. आजपासून स्वानंदी मॅडम म्हणायचं तिला. येस सर. माफी माग. सॉरी स्वानंदी मॅडम. गुड. आता स्वानंदी मॅडम म्हणतील तसंच काम करायचं. येस सर. स्वानंदी, थँक्यू. बघून घेईन स्वानंदी मॅडम. या माणसाला मी रोज कंपनीत बघत होते, आणि हा माझ्याबद्दल असा विचार करत होता. याची माझी काही दुश्मनी होती का, म्हणून यानं असा डाव साधला का असाच वाईट विचार करत होता माझ्याबद्दल? मॅडम, माणूस मनातनं इतका कसा काय विकृत असू शकतो? हा तर माझ्या बघण्यातला, माझ्या आजूबाजूला असणारा होता, आणि त्याने मला विचार केला तरी किळस वाटतेय. हे जग असंच लांडक्या कोल्ह्यांनी भरलेलं, पण आपल्याला त्यांचा मुखवटा ओळखता येत नाही, कारण आपलं मन निर्मळ असतं.
कोणावरही संशय घेणं आपल्याला नाही जमत. त्याचा हे फायदा उठवतात आणि बेसावतपणे झडप घालतात. पण मॅडम, रोज आजूबाजूला असणारा माणूस माझ्याशी इतकं वाईट वागू शकतो? हा माणूस माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो? त्याच्या एका कृतीने माझं आयुष्य नाही बदललं मॅडम, मातीत मिसळलं सगळं.